नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 11वी इतिहासाचं पहिलं प्रकरण आद्य शेतकरी. तर जाऊयात चला पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा, या ठिकाणी आज आपल्याला काही घटकांचा विचार करायचा आहे. त्याच्यातला पहिला महत्त्वाचा घटक आहे नद्या काठांची संस्कृती. बघा मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जर विचार केला की मानवी संस्कृतीचा जो विकास आहे तो पूर्णपणे वेगवेगळ्या नद्यांच्या काठावरती झालेला आहे. कारण नद्यांच्या काठावरती पुरेशा प्रमाणामध्ये पाणी तर असतंच, त्याचबरोबर चांगली शेतीसाठी सुयोग्य अशी जमीन असते, सुपीक अशी जमीन असते. त्याच्यामुळं नद्यांच्या काठांवरच संस्कृतीचा विकास झालेला आहे, मानवी संस्कृतीचा विकास झालेला आहे. तर त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या नद्या आहेत. इजिप्तमधले काही नद्या असतील, त्याचबरोबर आपल्या भारतातल्या काही नद्या असेल, चायनामधल्या, चीनमधल्या काही नद्या असेल, तर या नद्यांच्या काठांवरती जो विकास झालेला आहे संस्कृतीचा, त्यावर चर्चा करायची. त्याचबरोबर शेतीची सुरुवात हा मानवी इतिहासातला अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कारण शेतीची सुरुवात झाल्यानंतर मानवाच्या जीवनाला एक स्थित्यंतर प्राप्त झालं, स्थिर झाला आणि तिथून मोठ्या प्रमाणामध्ये माणसाचा विकास व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर आपल्या भारतातले आद्य शेतकरी, त्यावर चर्चा करायचे. नंतर मग स्थिर गाव आणि वसाहती, त्याचबरोबर संघटन आणि व्यवस्थापन कसं होतं त्यावर, आणि व्यापार, दळणवळण आणि त्याचबरोबर नागरीकरणाची सुरुवात कुठून झाली, कशी झाली, या मुद्द्यांवरती या प्रकरणावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर बघा, नद्यांकाठची संस्कृती. बघा, कुशल मानवाने पहिली दगडी हत्यारे तयार केली. सुरुवातीला माणसाने दगडांपासून तयार होणारी हत्यारे सुरुवात केली होती, कारण तेव्हा काही कुठल्याही प्रकारचं लोखंड वगैरे त्याच्याकडे नव्हतं. ही दगडी हत्यारे फक्त मृत प्राण्यांच्या कातडींवरील मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी ती फोडणे, फळांचे कठीण कवच फोडणे यांसारख्या जुजबी कामांसाठी उपयोगी पडत होती. म्हणजे कुशल सुरुवातीला मानवाने काय केले, दगडी हत्यारे तयार केली आणि या दगडी हत्यारांचा वापर करून तो काय करू लागला, मृत प्राण्यांच्या जी काही कातडी आहे त्या कातडीवरचं मांस खरवडणं, त्याचबरोबर हाडांच्या आतला जो काही मांसाचा भाग आहे, मगज आहे, ते खाण्यासाठी किंवा ती फोडण्यासाठी, त्याचबरोबर कठीण फळं असतील तर त्या फळांची कवचं फोडण्यासाठी त्यांनी याचा उपयोग केला. हत्यार घडवण्यासाठी आवश्यक तेवढा जोर लावून दगडाचे हव्या त्या आकाराचे छिलके काढता येणे ही मानवी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली पहिली झेप होती. मानवाच्या उत्तरोत्तर उत्क्रांत होत गेलेल्या प्रजातींनी कुशल मानवाच्या पुढे जात तंत्रज्ञानाच्या पुढील पायऱ्या गाठत मानवी तंत्रज्ञानाचा विकास पुढे नेला. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर हत्यारं घडवण्यासाठी आवश्यक तेवढा जोर लावून माणसाने जोर लावला आणि जोर लावून दगडाचे हव्या त्या आकाराचे छिलके काढता येणे. म्हणजे दगडाचे त्याला हव्या त्या आकाराचे छिलके तो काढू शकत होता, पाहिजे तसं दगडाला टोक करू शकत होता. तर ही कला माणसाने आत्मसात केली. ही जी आहे ना, ती मानवाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली ही पहिली झेप आहे. आज आपण माणूस कम्प्युटर युगामध्ये पोहोचला हे बघतोय, पण त्याच्या अगोदर त्याची सुरुवात इथून झालेली आहे, दगडाला टोक करणं. आज तुम्ही बघा, कुठलाही प्राणी बघा, कुठला प्राणी आज आहे की ज्याला दगडापासून हत्यार तयार करता येते? कुठल्याच प्राण्याला नाही. त्याच्यामुळे दगडापासून हत्यार तयार करता येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट माणूस शिकला आणि ही त्याच्या तंत्रज्ञानाची सुरुवात होती, तंत्रज्ञानाचा पाया होता मित्रांनो, हे समजून घ्या. मानवाच्या उत्तरोत्तर उत्क्रांत होत गेलेल्या प्रजातींनी कुशल मानवाच्या पुढे जात तंत्रज्ञानाच्या पुढील पायऱ्या गाठत मानवी तंत्रज्ञानाचा विकास पुढे नेला. नंतर मानवाच्या वेगवेगळ्या प्रजातींनी मानवाच्या ह्या छोट्याशा तंत्रज्ञानाचा जो विकास झाला होता तो आता पुढे नेला आणि आज माणूस कम्प्युटर युगापर्यंत पोहोचलेला आहे, AI पर्यंत पोहोचलेला आहे. निसर्गाशी असलेल्या जवळीकीतून ऋतुचक्राचे निरीक्षण करता करता मध्याश्मयुगीन मानवाने अनेक वन्य वनस्पतींची लागवड करण्यास सुरुवात केली आणि वन्य प्राण्यांना माणसाळवले. त्याचे पर्यवसन नवाश्मयुगाचा उदय होण्यात आले. या काळात मानव शेती पशुपालन करू लागला. त्याचे निमभटके जीवन संपुष्टात येऊन स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. एकंदरीत जर तुम्ही बघितला, माणूस जो आहे तो निरीक्षण करत होता. माणसानं सर्व ऋतुचक्राचं निरीक्षण केलं, जसं की भारतामध्ये 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा, 4 महिने उन्हाळा. तर अशा प्रकारे ऋतुचक्राचं जे काही अभ्यास आहे, ते निरीक्षण आहे, ते माणसानं केलं. आणि त्याचबरोबर हे ऋतुचक्राचं निरीक्षण करताना त्याच्या लक्षात आलं असेल की कुठल्या वनस्पती कुठल्या काळामध्ये येतात, पाऊस कधी असतो, आणि त्या अनुषंगाने त्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या वन्य वनस्पतींची लागवड करायला सुरुवात केली आणि वन्य प्राण्यांना माणसाळवले. जसे की कुत्रा हा एक वन्य प्राणी होता, त्याला माणसात आणलं.
घोडा वन्य प्राणी होता त्याला माणसात आणलं, बैल वन्य प्राणी होता त्याला माणसात आलं, काही काही हत्तींना पण माणसात आणलं आणि त्या हत्तींचा उपयोग करून माणूस व्यापार करू लागला. मोठ्या मोठ्या प्रकारची अवजड वस्तू तो उचलू लागला, मोठ्या मोठ्या प्रकारच्या झाडांची अवजड लाकडं तो उचलू लागला हत्ती. तर अशा पद्धतीने प्राण्यांना पण त्याने माणसामध्ये आणलं आणि या पद्धतीनं नवाश्म युगाचा उदय झाला आणि या काळामध्ये माणूस शेती करू लागला, पशुपालन सुद्धा तो करू लागला आणि त्याचं भटकं निमभटकं जीवन संपुष्टात आलं आणि तो स्थिर झाला आणि स्थिर झाल्यामुळं वसाहती सुरू झाल्या, गाव सुरुवात झाल्या, गावाची वसाहतांची निर्मिती झाली. पद्धतशीर शेतीची सुरुवात इसवी सन पूर्व साधारणतः 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी झाली. म्हणजे शेतीची जी सुरुवात आहे इसवी सन पूर्व 12,000 आणि 11,000, 12,000 जरी पकडलं इसवी सन पूर्व आणि आत्ताचे 2,000, जवळपास 14,000 वर्षापूर्वी, 13-14,000 वर्षापूर्वी शेतीचा विकास जो आहे तो झाल्याचा आपल्याला दिसून येतो. असे पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे दिसते. शेतीची सुरुवात आणि स्थिर गाव वसाहतींचा उदय या दोन घटनांचा अनन्य संबंध आहे. म्हणजे शेतीची सुरुवात आणि गाव वसाहतींचा उदय, म्हणजे शेतीची सुरुवात झाल्यानंतर माणसाला एक अन्न मिळण्याचं एक आश्वासन मिळालं की बाबा आता मला अन्नासाठी भटकावं लागणार नाहीये, मला आता शेतीमधून अन्न मिळणार आहे, त्याच्यामुळे मी भटकणार नाहीये. म्हणजे त्याचं भटकणं थांबलं आणि भटकणं थांबल्यामुळं तो आता स्थिर झाला आणि एका ठिकाणी राहू लागला आणि त्याच्यामधूनच वसाहतींचा गावांचा उदय झाला. शेतीचे तंत्र साध्य झाल्यामुळेच जगभरात नद्या काठांच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृतीचा विकास झाला. तसेच ते प्रदेश म्हणजेच मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन या 4 प्रदेशांमध्ये नवाश्म युगाचा उदय झाला. शेती पशुपालनाची सुरुवात होऊन स्थिर गाव वसाहती प्रस्थापित झाल्या. हे कसे घडले ते पाहण्यासाठी नद्याकाठच्या संस्कृतींचा परिचय आपण घेणार आहोत. म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या, शेतीमधून नद्याकाठांच्या प्रदेशात माणूस शेती करू लागला आणि तिथं एक वेगळ्या प्रकारच्या संस्कृतीचा उदय झाला. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मेसोपोटेमिया हा भाग असेल, इजिप्त असेल, भारतीय उपखंड असेल आणि चीन असेल, तर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मानवी संस्कृतीचा विकास झाला, उदय झाला आणि नवाश्म युगाचा उदय झाला असं आपण म्हणू शकतो. आणि तिथे शेती आणि पशुपालनाची सुरुवात झाली आणि स्थिर गाव वसाहतींची निर्मिती झाली. तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. पण त्याच्या अगोदर हा एक काही महत्त्वाचा भाग आहे तो आपण समजून घेऊयात. बघा, इस्रायल येथील बार इलान विद्यापीठातील नवीन संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की शेती करण्याचे प्रयोग सुमारे 23,000 वर्षापासूनच सुरू झाले असावेत. म्हणजे इथे एक उल्लेख केला होता की बाबा जवळपास 14,000, 15 किंवा 13-14,000 वर्षापूर्वी शेतीची सुरुवात झाली. पण एक नवीन संशोधन असं सांगते की 23,000 वर्षापूर्वी सुरुवात झाली असावी. या संबंधीचा पुरावा इस्रायलमधील गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहालो नावाच्या पुराश्मयुगीन काळात हंगामी तळाच्या उत्खननात मिळाला. म्हणजे इथं उत्खनन झालेलं आहे आणि त्या उत्खननामधून इस्रायलमधल्या उत्खननामध्ये हा एक पुरावा मिळाला. तिथे मानवी वस्तीच्या पुराव्याच्या बरोबरीने बार्ली आणि काही तृणधान्यांचे दाणे तसेच फळांच्या बिया मोठ्या संख्येने आढळल्या. म्हणजे त्यांना काय आढळलं, बार्ली हे धान्य आहे आणि इतर काही तृणधान्य आहेत त्यांच्या बिया तसेच फळांच्या बिया मोठ्या प्रमाणे आढळल्या. आता जर एका ठिकाणी जर बिया मोठ्या प्रमाणे आढळत असतील तर तिथे कदाचित शेती केली जात असावी असा एक अंदाज बांधला जातो. त्याचबरोबर शेतात उगवणाऱ्या विविध जातींच्या उत्क्रांत झालेल्या तणबिया सुद्धा त्यांना मिळाल्या. अशा उत्क्रांत तणबिया तेथील धान्य नैसर्गिकरित्या उगवलेले नसून त्याची मुद्दाम लागवड केलेली होती याचा पुरावा असतो आणि धान्य शिजवण्यापूर्वी वाटण्यासाठी पाट्या वरवंट्याप्रमाणे वापरलेले दगड सुद्धा तेथे आपल्याला मिळाले. म्हणजे एकंदरीत आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की इस्रायलमधील गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहोलो नावाच्या पुराश्मयुगीन काळातील हंगामी तळाच्या उत्खननात हा पुरावा मिळालेला आहे. म्हणजे इस्रायल, गॅलिली आणि ओहालो ही नावं लक्षात घ्या. आता आपण प्रत्यक्षात ज्या काही नद्यांच्या खोऱ्यांमध्ये संस्कृतीचा उदय झाला त्या आपण ठिकाणांचा विचार करणार आहोत. त्या नद्याकाठच्या संस्कृतीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे जे काही खोरे आहेत त्याच्यामध्ये उदयास आलेली मेसोपोटेमिया ही जी संस्कृती आहे ती आपण बघणार आहोत. तर मेसोपोटेमिया या संस्कृतीचा उदय कुठं झाला तर टायग्रीस आणि युक्रेटिस ही 2 नावं लक्षात घ्या. टायग्रीस आणि युक्रेटिस नद्यांच्या खोऱ्यामध्ये, जशी भारतामध्ये गंगा नदी आहे, सिंधू सरस्वती नदी आहे, या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये मानवी संस्कृतीचा विकास झाला. तसंच मेसोपोटेमिया ही जी काही संस्कृती आहे ह्या संस्कृतीचा उदय टायग्रीस आणि युक्रेटिस नद्यांच्या खोऱ्यामध्ये झाला. तर या नद्या कुठं आहेत तर आजचं इराक, सिरिया हे जे देश आहे तसेच इराणच्या पश्चिमेकडचा जो काही प्रदेश आहे आणि तुर्कस्तानचा
जो आग्नेयीकडचा प्रदेश आहे यांचा प्राचीन मेसोपोटेमियामध्ये समावेश होतो. म्हणजे प्राचीन मेसोपोटेमिया संस्कृतीचा जो उदय आहे तो टायग्रीस आणि युफ्रेटिस या या नद्यांच्या किनाऱ्यावरती झाला. आणि या नद्या कुठे आहेत? इराक, सिरिया आणि त्याचबरोबर इराणचा काही पश्चिमेकडचा भाग आहे आणि तुर्कस्तानचा आग्नेय भाग इथे. आता इथे तुम्हाला या आकृतीमध्ये बघा, इथं तुम्हाला मेसोपोटेमिया ही दिसते. इथे टायग्रीस नावाची नदी आहे आणि ही युफ्रेटिस नावाची नदी आहे. या दोन नद्यांच्या मध्ये हा पिवळ्या रंगाचा जो भाग तुम्हाला दिसतोय, हा पिवळ्या रंगाचा भाग तुम्हाला या ठिकाणी इथे दिसत असणार आहे. बघा इथे जरा थोडासा मी झूम करतो. या पिवळ्या रंगाचा जो भाग आहे तो म्हणजे मेसोपोटेमिया संस्कृतीचा उदय त्या ठिकाणी झाला होता. तर हे आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. तर आता आपण थोडासा पुढे जाऊयात, अजून जरा डिटेलमध्ये काही चर्चा करू. पुढे बघा, पुढे आता या ठिकाणी आपण मेसोपोटेमियाच्या बघा इथे मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतले नाव आहे. मेसोपोटेमिया हे ग्रीक भाषेतलं नाव आहे. ओके, टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यांचं ग्रीक भाषेतलं नाव. मेसॉस म्हणजे काय बघा, मेसोपोटेमिया मधला मेसॉस म्हणजे मधला भाग आणि पोटेमॉस म्हणजे नदी, म्हणजे दोन नद्यांच्या मधला भाग. त्याला आपण दोन नद्यांच्या मधला भाग म्हणजेच मेसोपोटेमिया असं म्हटलं गेलं आणि म्हणून या संस्कृतीला नाव पडलं मेसोपोटेमिया. दोन नद्यांचे मुबलक पाणी आणि त्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरांमुळे सुपीक झालेली जमीन यामुळे प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटके निमभटके जनसमूह स्थिरावले आणि नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय झाला. मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती इसवी सन पूर्व 10,000 वर्षे इतक्या प्राचीन आहेत. तेथील शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत. म्हणजे एकंदरीत इथं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, मेसोपोटेमिया हे जे वसाहत आहे म्हणजे ही जी संस्कृती आहे ती टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या मधल्या भागामध्ये आली. तर या ठिकाणी मेसॉस म्हणजे मधला भाग आणि पोटेमॉस म्हणजे नदी, म्हणजे या नद्यांच्या मधला भाग म्हणजे दोन नद्यांच्या मधला भाग म्हणजे मेसोपोटेमिया. आणि या दोन नद्यांचं जे मुबलक पाणी मिळालं आणि या दोन नद्यांनी वाहून आणलेला जो काही गाळ आहे त्या गाळांमुळे सुपीक अशी जमीन तयार झाली होती. आणि त्याचमुळे मित्रांनो इथं मेसोपोटेमिया मधले एका संस्कृतीचा उदय झाला आणि इथं लोक आली, भटके निमभटके जनसमूह एकत्र आले आणि इथं स्थिरावले, शेती करू लागले आणि इथं गाव आणि वसाहत्यांचा उदय झाला. आणि मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती सुमारे 10,000 वर्षापूर्वी आहे. आणि इथं गहू आणि बार्ली हे दोन या ठिकाणी पिकं लक्षात घ्या. गहू आणि बार्ली ही दोन पिके या वसाहतीमध्ये घेतली जात, या संस्कृतीमध्ये घेतली जात. ओके, पुढचे नाईल नदीचं खोरं. मित्रांनो जगातली सगळ्यात मोठी नदी, सगळ्यात लांब नदी म्हणतो, मोठी नाही सगळ्यात लांब नदी, सगळ्यात मोठी ॲमेझॉन आणि सगळ्यात लांब नदी जर आपण बघायला गेलं तर ती आहे नाईल नदी. तर आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेला नाईल नदीच्या खोऱ्यातला प्रदेश, बरोबर, नाईल नदीच्या खोऱ्यातला जो प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजे इजिप्त. ओके, म्हणजे आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेल्या नाईल नदीच्या खोऱ्याचा प्रदेश. बघा हा आफ्रिका खंड आहे. आफ्रिका खंडाचा उत्तरेचा भाग म्हणजे वरचा भाग. या उत्तरेकडच्या भागाचा जो नाईल नदी बघा ही इथून अशी दिसते तुम्हाला बरीचशी मोठी. तर इथे जो इजिप्तचा भाग आहे हा पिवळ्या रंगाचा तुम्हाला जो भाग दिसतो, याला जर आपण मोठं करू, हा जो पिवळ्या रंगाचा जो भाग दिसतो तुम्हाला इथे तो म्हणजे नाईल नदीचं खोरं आपण त्याला म्हणू शकतो. त्या पिवळ्या रंगाच्या भागाला आपण नाईल नदीचं खोरं असं म्हणतो. आणि या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये ह्या संस्कृतीचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. नेपोलियन बोनापार्टने इसवी सन 1798 मध्ये इजिप्तवर केलेल्या स्वारीमध्ये त्याच्या सैन्याबरोबर विविध क्षेत्रामधील विद्वानही होते. म्हणजे नेपोलियन बोनापार्ट जो आहे तो ज्यावेळेस युद्धावरती जायचा त्याच्यासोबत सैन्य तर असायचं, पण त्याच्यासोबत त्याच्या सैन्यांच्या सोबत बरेचसे विद्वान आणि हुशार लोक असायचे, शिक्षित लोक त्याच्यासोबत असायचे. ह्या लोकांनी काय केलं, इजिप्तमधली प्राचीन अवशेषे जी होती त्या अवशेषांचा पद्धतशीरपणे अभ्यास केला आणि त्यांची माहिती प्रसिद्ध केली. तर रोझेटा स्टोनवरील आपण म्हणतो रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणे शक्य झाल्यामुळे या अभ्यासाला गती मिळाली. ओके, आणि पुढे काय झालं, इसवी सनापूर्वी 6,000 वर्षाच्या सुमारास नवाश्मयुगीन आद्य वसाहती इजिप्तमध्ये वसलेल्या होत्या व तेथे शेतीची सुरुवात या सुमारास झाली आणि गहू आणि बार्ली ही मुख्य पिके तेथे घेतली जात होती. म्हणजे तुम्ही जर नीट विचार केला, मेसोपोटेमिया संस्कृती जी आहे तिचा विकास 10,000 वर्षापूर्वी झाला आणि नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये जी संस्कृती उदयास आली तिचा विकास, इजिप्तच्या संस्कृतीचा विकास जो आहे तो 6,000 वर्षापूर्वी
म्हणजे ती सुरुवात 6000 वर्षापूर्वी ही जी काही वसाहत आहे तिची सुरुवात झाली होती, एवढं लक्षात घ्यायचं. आणि दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांमध्ये म्हणजे मेसोपोटिया संस्कृती असेल किंवा इजिप्तच्या खोऱ्यामध्ये जी मानवी वसाहत निर्माण झाली होती नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इजिप्तमधली, तर तिथे सुद्धा बार्ली आणि गहू ही दोन्हीच पिकं घेतली जात होती. त्याच्यानंतर आपल्याकडे होयांग हो नदीचं खोरं चीन. मित्रांनो, जशी आपल्या भारतामधली गंगा नदी महत्वाची आहे तशी तिला आपण आई म्हणतो, माता म्हणतो, तशीच होयांग हो ही जी नदी आहे ती चीनमधली मदर आहे. बघा, चीन मध्ये जर आपण बघितलं तर होयांग हो नदीचं खोरं हे चिनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते. येथे चीनची प्राचीन संस्कृती उगम पावली आणि विकसित झाली. म्हणजे होयांग हो नदीच्या खोऱ्यामध्ये चीनची प्राचीन नदी जी आहे तिचा विकास झाला. इजिप्तच्या संस्कृतीचा विकास नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये झाला. ओके. आणि चीनच्या संस्कृतीचा विकास होयांग हो नदीच्या खोऱ्यामध्ये झाला असं म्हणता येईल. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतीमध्ये इसवी सन 7000च्या सुमारास, इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास, इसवी सनापूर्वीचे आकडे सगळे, इसवी सनापूर्वीच्या 7000च्या सुमारास येथे शेतीची सुरुवात झाली. येथे काय गहू, राळा आणि भात ही पिके घेतली जात होती. मेसोपोटियामध्ये गहू आणि बार्ली, इजिप्तमध्ये नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये गहू आणि बार्ली, परंतु होयांग हो नदीच्या खोऱ्यामध्ये चीनमध्ये गहू, राळा आणि भात ही सुरुवातीची पिके होती. ओके. त्याच्यानंतर सिंधू संस्कृती बघण्याच्या अगोदर हा एक महत्वाचा मुद्दा बघा. एलो रिव्हर, पीत नदी, हे होयांग हो या चिनी नावाचे भाषांतर आहे. म्हणजे होयांग हो, एलो रिव्हर, होयांग हो म्हणजे पीत नदी म्हणजेच एलो रिव्हर. होयांग हो नदीला एलो रिव्हर म्हणतात. कुठल्या नदीला एलो रिव्हर म्हणतात असा जर प्रश्न आला तर होयांग हो या नदीला आपण एल्लो रिव्हर असं म्हणतो. तिच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो त्यावरून तिला हे नाव मिळालं. म्हणजे या नदीच्या प्रवाहासोबत पिवळसर रंगाचा गाळ वाहून येत होता, त्याच्यामुळे हिला येलो रिव्हर असं नाव पडलं. तिच्या अन्य नावांमध्ये रिव्हर आणि मदर अशी 2 नावे आहेत. या 2 नावांवरून चीनी संस्कृतीमध्ये तिला जे अनन्यसाधारण महत्व आहे हे लक्षात येते. रिव्हर या नावातून ती एकमेव महत्वाची नदी आहे असे सूचित होते आणि मदर या नावातून तिला चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते हे स्पष्ट होतं. म्हणजे रिव्हर म्हणजे या नदीला काय काय म्हटलं जातं, तर या नदीला येलो रिव्हर म्हटलं जातं, या नदीला नुसतंच रिव्हर म्हटलं जातं आणि या नदीला मदर सुद्धा म्हटलं जातं. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांप्रमाणे हिमालयातील हिमखंड चीनमधील होयांग हो आणि यांगत्से ही सुद्धा नदी महत्वाची आहे. चीनमधली होयांग हो आणि यांगत्से या 2 नद्या महत्वाच्या आहेत. या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. म्हणजे चीनमधले ओके. प्रवाहाच्या वेगांमुळे होयांग होचे पात्र सतत बदलत असते. त्याचप्रमाणे तिला येणारे पूरही अत्यंत विनाशकारी असत. त्या पुरांमुळे प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होत. त्यामुळे तिचे आणखी एक नाव आहे तर स्वारो म्हणजे अश्रूंची नदी. म्हणजे या नदीचं, होयांग हो या नदीचं, पिवळी नदी तिला आपण म्हणू शकतो येल्लो रिव्हर, त्याचबरोबर नुसतंच रिव्हर, त्याचबरोबर मदर आणि त्याचबरोबर सॉरो म्हणजेच अश्रूंची नदी असं सुद्धा नाव आहे. परंतु आता सध्या तिच्यावर बंधारे बांधले जात असल्यामुळे तिच्या या रौद्र रूपाला आळा बसलेला आहे. पुढचा मुद्दा बघा, सिंधू नदी. सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे, भारतीय उपखंड. आपण म्हणतो ना सिंधू संस्कृती, तर सिंधू नदी तिचं खोरं आपण समजून घेऊयात. सिंधू आणि सरस्वती या नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश हा आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे. आपण जर बघायला गेलो तर सिंधू नदीचा उगम भारतात जरी होत असला तरी सिंधू नदी जी आहे ती पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणामध्ये जाते. आता सिंधू आणि सरस्वती या 2 नद्या खूप महत्वाच्या आहेत. या 2 नद्यांच्या खोऱ्यांमध्ये भारतीय उपखंडामध्ये ज्या काही संस्कृतीचा उदय झाला तो या 2 नद्यांच्या खोऱ्यांमध्ये झाला. ही 2 बरोबर. पुढे बघा, पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहेंजोदडो येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननामुळे भारतीय उपखंडाचे इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती नांदत होती हे सिद्ध झालं. म्हणजे पंजाबमध्ये रावी नदीच्या काठावर हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहेंजोदडो या ठिकाणी एक पुरातत्वीय उत्खनन झालं आणि या उत्खननामुळे लक्षात आलं की जवळपास 3000 इसवी सनापूर्वी 3000 वर्षाच्या सुमारास भारतामध्ये एक प्रगत अशी संस्कृती नांदत होती आणि ती संस्कृती म्हणजेच आपण म्हणू शकतो मोहेंजोदडो किंवा हडप्पा. तर हडप्पा संस्कृतीपूर्वी अस्तित्वात असलेल्या नवाश्मयुगीन गाव वसाहतींची अनेक स्थळे उजेडात आलेली आहे.
आज जर बघितलं तर हडप्पा संस्कृतीचा विकास आणि सुरुवात जरी 3000 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व 3000 झाली असली तरी आता आणखी काही नवीन संशोधन पुढे आलेलं आहे. त्यानुसार नवाश्मयुगीन गाव वसाहतींची अनेक स्थळे आज उजेडात आलेली आहे आणि त्यामुळे भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी 8000च्या सुरुवातीस किंवा सुमारास स्थिर वसाहत अस्तित्वात होती असं सिद्ध झालंय. आणि यातील काही वसाहतींचा विकास होऊन हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा असे बहुतेक अभ्यासक म्हणत आहेत. या गाव वसाहतीमधील शेतकरी प्रामुख्याने बार्लीचे आणि अल्प प्रमाणात गव्हाचे पीक घेत असत. म्हणजे काय, बार्ली आणि गव्हाचं पीक भारतामधल्या या वसाहतीमध्ये घेत असत. या गाव वसाहतीमधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होते. म्हणजे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी कुठं होतं, या गाव वसाहतीमध्ये होते. ते गाय बैल आणि शेळ्या मेंढ्या पाळत असत आणि त्यांची घरे मातीची होती. यांची घरी मातीची होती आणि गाय बैल आणि शेळ्या मेंढ्या हे पाळत. मेहरगड या बलुचिस्तान मधल्या पुरातत्वीय स्थळाच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे उजेडात आलेले आहे. म्हणजे मेहरगड, बलुचिस्तान मधल्या मेहरगड या ठिकाणी सुद्धा काही उत्खनन झालं, याच्यामधून सुद्धा काही पुरावे बाहेर आलेले आहेत. आता आपण या नद्यांच्या संस्कृतीचा विचार केला, म्हणजे नद्यातल्या खोऱ्यांमधल्या संस्कृतींचा, त्याच्यामध्ये मुख्य करून मोसोपोटेमिया या संस्कृतीचा आपण विचार केला नद्यांच्या काठातल्या, ज्याच्यामध्ये टायग्रीस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यामध्ये मोसोपोटेमिया संस्कृतीचा उदय झाला होता हे पाहिलं. त्याचबरोबर नाईल नदीचं खोरं बघितलं. ओके, त्याचबरोबर आपण होयांग हो नदीचं खोरं बघितलं चीनमधल्या, आणि भारतीय उपखंडामधल्या सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यांचा अभ्यास केला. आता आपण या शेतीची जी सुरुवात झाली यावर चर्चा करू. मानवाच्या इतिहासामध्ये शेतीची सुरुवात हा अतिशय महत्वाचा काळ आहे. शेतीची सुरुवात झाल्यानंतर मानवाचा विकास जो आहे तो झपाट्याने व्हायला सुरुवात झाली. बघा, शेतीची सुरुवात झाली, हा बदल अत्यंत धीम्या गतीने झाला. त्यासाठी काही हजार वर्षांचा कालावधी लागला. हा काळ नवाश्म युगाच्या सुरुवातीचा होता आणि तो इसवी सनापूर्वी साधारणतः 10,000 ते 8,700 होय. विविध प्रदेशांमध्ये नवाश्म युगाचा जो काही काळ आहे तो वेगवेगळा असू शकतो. शेती आणि पशुपालनाची सुरुवात या काळात झाली. बार्ली हे मुख्य पीक होते, त्याबरोबर गहू, जवस यांसारखी पिके घेतली जात असत. तर तुम्ही शेतीचा जर विचार केला, शेतीची जी सुरुवात आहे, तर ही जी सुरुवात आहे शेतीची ती काही एकदम नाही झाली. हा जो वेग आहे तो अतिशय धीम्या गतीने झाला आणि हा काळ जो आहे तो नवाश्म युगाच्या सुरुवातीचा काळ होता. ओके, आणि साधारणपणे 10,000 इसवी सन पूर्व 10,000 ते 8,700 हा जो काळ आहे हा साधारणपणे नवाश्म युगाचा काळ आपण म्हणतो. म्हणजे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक प्रदेशांमध्ये हा जो काळ आहे तो वेगवेगळा असू शकतो. ओके, आणि या काळामध्ये पशुपालनाची सुरुवात झाली. या काळामध्ये शेतीची तर सुरुवात झालीच होती, शेतीबरोबर पशुपालन, आणि मुख्य पीक जे आहे ते बार्ली होतं. नवाश्म युगामध्ये जेव्हा शेतीची सुरुवात झाली तेव्हा मुख्य पीक म्हणजे बार्ली आणि याच्यासोबत गहू आणि जवस ही पिकं घेतली जात होती. ठीक आहे, मेसोपोटेमिया त्याचबरोबर इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड, ओके, या 4 प्रदेशांमध्ये नवाश्मयुगीन शेतीची सुरुवात झाली आणि शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व परिस्थितीमध्ये अनेक घटक समान होते असे दिसते. म्हणजे या 4ही ठिकाणी ज्या काही संस्कृतीचा विकास झाला तर या विकासाला काहीतरी पार्श्वभूमी असते किंवा काही परिस्थिती असते, पूर्व परिस्थिती. तर ही पूर्व परिस्थिती 4ही संस्कृतींमध्ये, 4ही प्रदेशांमध्ये समान आढळली. ओके, पृथ्वीच्या अब्जावधी वर्षांच्या इतिहासात इसवी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवीन कालखंड सुरू झाला. याला होलोसीन कालखंड असे म्हणतात. तर होलोसीन कालखंड म्हणजे काय, तर जवळपास इसवी सन 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटचं हिमयुग संपुष्टात आलं आणि हिमयुग संपल्यामुळं उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवीन कालखंड सुरू झाला, उबदार हवामानाचा, आणि या कालखंडाला होलोसीन कालखंड असं म्हणतात. आणि या कालखंडामुळे काय झालं, हिमखंड वितळलं आणि ते वितळल्यामुळे जलाशयांमधील पाण्याचे साठे वाढले आणि त्यामुळे या कालखंडात अन्नासाठी उपयुक्त अशा प्राणी आणि वनस्पती यांची उपलब्धता वाढली. त्यामुळे या कालखंडामध्ये पाणी वाढलं, पाण्यामुळे अन्नासाठी उपयुक्त असे प्राणी वाढले आणि वनस्पती जे आहेत त्यांची सुद्धा उपलब्धता वाढली. त्याचबरोबर हिमयुगाच्या शेवटी मॅमॉथ सारख्या विशालकाय प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या. म्हणजे मॅमॉथ नावाचा एक प्राणी बघा, हत्तीसारखा खूप मोठा प्राणी होता, तर यांच्या काही प्रजाती सुद्धा नष्ट झाल्या होत्या
आणि आता जलाशयामधल्या माशांच्या अनेक प्रजाती आणि या काळामध्ये जलाशयांमधल्या माशांच्या प्रजाती तसेच शेळी, मेंढी, हरिण यांसारख्या आकाराने लहान आणि वेगवान वन्य पशु शिकारीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मानवाला उपलब्ध झाले आणि त्यांची शिकार करण्यासाठी पुराश्मयुगीन बोजड हत्यारे उपयोगी नव्हती. आता छोटी छोटी हत्यारे बनवणं गरजेची होती, कारण आता प्राणी जे आहेत शेळी, मेंढी, हरिण हे प्राणी छोटे आहेत, त्याच्यामुळे यांचे शिकार करण्यासाठी छोट्या हत्यारांची गरज होती. उत्तर पुराश्मयुगात दाब तंत्राने दगडांची लांब पाती काढण्यास सुरुवात तयार झाली आणि मध्याश्मयुगामध्ये हेच तंत्र आणि गारगोटीचे दगड वापरून बोटाच्या नखाने एवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवण्यास सुरुवात झाली. म्हणजे बोटांच्या नखा एवढी हत्यारे छोटी छोटी झाली, परंतु ती आता तीक्ष्ण झाली. म्हणजे जे पुराश्म युगामध्ये दगडाची लांब पाती तयार करण्याचं जे माणसानं तंत्र अवगत केलं होतं ते तंत्र आणि गारगोटीचं दगड वापरून आता यांनी छोटी छोटी तीक्ष्ण अशी सूक्ष्मास्त्रे बनवण्याची सुरुवात केली आणि या पात्यांना त्यांनी सूक्ष्मास्त्र असं म्हटलं गेलं होतं. म्हणजे या पात्यांना सूक्ष्मास्त्रे असं म्हटलं जातं. ही पाती हाडे आणि लाकडी दांड्याला खोबण किंवा त्यांच्या टोकावर घट्ट बसवून मासेमारीचे गळ, भाले, बाण यांसारखी सुधारित शस्त्रे बनवणं सोपं झालं. बघा इथे बघा, हे बघा कशा प्रकारे इथे भाले आणि बाण बनवलेले आहेत. हे बघा मासे पकडायला कशा प्रकारे गळ तयार केलेले आहेत. तर अशा प्रकारची हत्यारे बनवू लागली. ओके. निसर्गतः वाढलेली तृणधान्य आणि फळेही विपुल प्रमाणात उपलब्ध होत होती. त्यांच्या कापणीसाठी सूक्ष्मास्त्रांचा उपयोग करून विळा आणि कोयत्यासारखी अवजारे बनवू लागली आणि तयार होऊ लागली. म्हणजे नंतर विळा आणि कोयत्यासारखी अवजारे बनवू लागली झाडं तोडण्यासाठी किंवा कापणीसाठी. तंत्रज्ञान सुधारले. शिकारीचे आणि अन्नधान्य मिळवण्याचे तंत्र सुधारलं. म्हणजे तंत्रज्ञान तर सुधारलं, शिकारीचं आणि अन्नधान्य मिळवण्याचे तंत्र सुधारले. अन्नाची विपुलता वाढली. त्यामुळे मध्याश्मयुग जनसमूह एका ठिकाणी अधिक काळ स्थिरावू लागला. कारण आता अन्नासाठी धावपळ करायची गरज नाही, अन्नासाठी भटकायची गरज नाही. अन्न आता आपल्या समोर आहे, अन्न आपल्या ताटात आहे, त्याच्यामुळे माणूस स्थिरावला. आणि निसर्गतः उगवलेल्या तृणधान्यांची कापणी करता करता लोक धान्य पेरू लागले आणि यथावकाश शेतीचे तंत्र विकसित झाले. बरोबर, लोक धान्य पेरू लागले आणि शेतीचं तंत्र विकसित झालं आणि शेतीच्या बरोबरच पशुपालनाचे तंत्र विकसित झाले. शेतीच्या कामांचे स्वरूप असे असते की शेतकऱ्यांना पिकाऊ जमीन जिथे असेल तिथे कायमस्वरूपी वस्ती करून राहणे क्रमप्राप्त असते. शिवाय अन्न मिळवण्यासाठी सतत भ्रमंती करण्याची आवश्यकता राहत नाही. त्यातून स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या आणि नवाश्मयुगाचा उदय झाला. ओके. या स्थित्यांतराला दीर्घ कालावधी लागला. या सगळ्या स्थित्यांतर काही एका वर्षात 2 वर्षात नाही झाले, तर हजारो वर्षाचा कालावधी यांना लागलेला आहे. ठीक आहे. पुढे बघा, असे असले तरी शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत जो कमालीचा बदल नवाश्मयुगामध्ये घडून आला तो लक्षात घेऊन या स्थित्यांतरासाठी गार्डन चाइल्ड्स या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने नवाश्मयुगीन क्रांती असा शब्द प्रयोग केला. तर नवाश्मयुगीन क्रांती हा शब्द प्रयोग कोणी केला? म्हणजे जे काही स्थित्यांतर झालं, शेतीचा शोध लागला, मानवाचं आयुष्य स्थिर झालं, त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली या नवाश्मयुगामध्ये. तर या नवाश्मयुगाला नवाश्मयुगीन क्रांती असं कोणी म्हटलं या सगळ्या घटनेला? तर गार्डन चाइल्ड, ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञ जो गार्डन चाइल्ड्स आहे हा म्हणाला नवाश्मयुगीन क्रांती. भारतातील आद्य शेतकरी जे आहेत त्यांचा अभ्यास करूयात. बघा, पूर्णतः नवीन धर्तीची दगडी हत्यारे आणि ती घडवण्याचे नवे तंत्रज्ञान यामुळे या काळाला नवाश्मयुगीन हे नाव मिळालं, हे आपल्याला माहिती आहे. नवाश्मयुगाचे वैशिष्ट्य समजली जाणारी हत्यारे म्हणजे घासून घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाडीची लांब आणि बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी. बघा, या ठिकाणी कुऱ्हाड सुद्धा तयार करण्यात आली होती. म्हणजे नवाश्मयुगामधला अतिशय महत्वाचा हत्यार म्हणजे कुऱ्हाड. या पात्यांना लाकडाचा दांडा बसवून त्याची अवजारे बनवली जात. ही अवजारे झाडे तोडण्यासाठी, लाकडे तासून त्यांना आकार देण्यासाठी वापरली जात. स्थिर गाव वसाहती वसवण्यासाठी आणि लागवडीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून जंगलतोड करणे आवश्यक होते. त्यासाठी ही नवीन धर्तीची अवजारे उपयोगी ठरत होती. म्हणजे साधारणतः कुऱ्हाडीच्या आकाराची अवजारे तयार झाली कुऱ्हाडीसारखी आणि या अवजारांचा वापर करून झाडे तोडणं, झाडांची साल तोडणं, त्याचबरोबर झाडांच्या जे काही लाकूड आहे त्या लाकडाची साल तोडणं, त्याला आकार देणं यासाठी वापरली जाऊ लागली. स्थिर गाव वसाहतीसाठी या अवजारांचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला. भारतीय उपखंडातील आद्य शेतकऱ्यांच्या म्हणजेच नवाश्मयुगातील वसाहतींमध्ये इसवी सन पूर्वी 7000च्या सुमारास अस्तित्वात आलेल्या मेहरगड या स्थळाचे विशेष महत्त्व आहे. म्हणजे भारतीय उपखंडामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणजे नवाश्मयुगीन वसाहतीमध्ये इसवी सन पूर्वी सुमारे 7000च्या सुमारास अस्तित्वात आलेले जे काही
मेहरगड नावाचं जे स्थळ आहे ते अतिशय महत्वाचं आहे, हे आपण बघितलंय. बार्ली आणि गव्हाचं पीक येथील लोक घेत, म्हणजे इथं काय बार्ली आणि गहू ही दोन पिकं घेतली जात होती. याच सुमारास गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात आलेली एक नवाश्मयुगीन गाव वसाहत होती, म्हणजे गंगेच्या खोऱ्यामध्ये सुद्धा एक वसाहत जी आहे ती निर्माण झाली. तिचे अवशेष जिथे सापडले त्या स्थळाचे नाव लाहुरा देवा. तर गंगा नदीच्या किनारी जी संस्कृती होती त्या संस्कृतीचे अवशेष कुठे सापडले, तर लाहुरा देवा येथे. हे स्थळ उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यामध्ये आहे. तर लाहुरा देवा हे स्थळ कुठं आहे, तर उत्तर प्रदेशातल्या संत कबीरनगर जिल्ह्यात आहे. येथील शेतकरी भात शेती करत, इथले शेतकरी भात शेती करत गंगेच्या किनाऱ्यावरती. महाराष्ट्रात मध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन माणूस इसवी सणापूर्वी साधारणपणे 10,000 ते 4,000 या कालखंडात गुहांमध्ये शैलाश्रयांच्या आश्रयाने राहत होता. म्हणजे तो गुहांमध्ये राहायचा 10,000 ते 4,000 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 10,000 ते 4,000 या काळामध्ये महाराष्ट्रातील नवाश्मयुगीन माणूस हा गुहांमध्ये राहत होता. नद्यांच्या काठांवर तो वावरत होता. गारगोटीच्या दगडाची सूक्ष्मास्त्रे तो बनवत होता. परंतु महाराष्ट्रात पूर्णतः नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत. महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाण युगीन होत्या. बरोबर, महाराष्ट्रामधल्या ज्या काही गाव वसाहती आहेत त्या ताम्रपाषाण युगीन होत्या. म्हणजे असं युग ज्यामध्ये ताम्र आणि पाषाण, ताम्र म्हणजे तांबे आणि पाषाण म्हणजे दगड, या दोघांचे हत्यारे मिळतात. या दोघांपासून बनवलेली हत्यारे मिळतात, म्हणून या युगाला ताम्रपाषाण युग म्हणतो. आणि ताम्रपाषाण युगामध्ये महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या गाव वसाहतींची निर्मिती झाली असं म्हणता येईल. पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर तालुक्यातील इनाम गाव हे ताम्रपाषाण युगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे अत्यंत महत्वाचे उदाहरण आहे. कुठलं? इनाम गाव कुठं होतं, तर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात. असं येऊ शकतं, एखादा प्रश्न येऊ शकतो. पुढे बघा, पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये स्थिर गाव वसाहती, संघटन आणि व्यवस्थापन. तर हा मुद्दा बघा, याच्यामध्ये विविध गणिती आणि बघा स्थिर गाव वसाहती, संघटन आणि व्यवस्थापन हे कसं झालं बघा. विविध गणिती आणि संख्याशास्त्रीय प्रकृतींच्या आधारे अशा प्राचीन गाव वसाहतींच्या लोकसंख्येचा अंदाज वर्तवण्याचे प्रयत्न संशोधकांनी केलेले आहेत. ओके, त्या आधारे असे दिसते की मध्याश्मयुगीन भटक्या निमभटक्या लोकांचे स्थिर जीवनाकडे स्थित्यांतर होत असताना सुरुवातीला एका जनसमूहात किमान 25 ते 40 लोक असणे आवश्यक होते. म्हणजे सुरुवातीच्या जनसमूहामध्ये लोक 25 ते 40 लोक एकत्र राहायचे एका गावामध्ये. नित्य नेमाने लागवड करायला लागण्यासाठी तीच संख्या साधारणतः 50 पर्यंत वाढणे आवश्यक होते. एखाद्या गाव वसाहतीचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून पूर्णपणे शेती पशुपालनावर अवलंबून असलेले जीवन अवलंबण्यासाठी त्या गाव वसाहतीमधील लोकांची संख्या साधारणतः 100 असायला हवी होती. म्हणजे सुरुवातीला जे भटके लोक होती, निमभटकी लोक, ते समूहामध्ये राहायचे. जवळपास 25 ते 40 लोक असायचे. नंतर ज्यावेळेस त्यांना शेती लावायची आवश्यकता पडली त्यावेळेस साधारणतः 50 पर्यंत ही संख्या असावी. आणि नंतर मग शेती पशुपालन या सगळ्या घटकांसोबत एखादं गाव तयार झालं तेव्हा त्या गावाची लोकसंख्या साधारणतः 100 असावी असा एक अंदाज वर्तवला जात आहे. नवाश्मयुगीन स्थिर गाव वसाहतींचे स्वरूप हे छोट्या वस्तीसारखे होते. म्हणजे सुरुवातीला जी गाव वसाहत होती तिचं जे स्वरूप आहे ते छोट्या वस्तीसारखं होतं. कायमस्वरूपी घरे बहुतेकदा गोल झोपड्या असत, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांचं वैशिष्ट्य काय? कायमस्वरूपी घरे आणि गोल झोपड्या. त्याचबरोबर राहत्या घरांशिवाय वस्तीच्या मध्यवर्ती असलेल्या काही सामायिक जागा या धान्य आणि इतर वस्तूंच्या साठवणीसाठी वापरल्या जात असत. म्हणजे राहती घरं असायची आणि त्या गाव वस्तीच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे मधल्या भागामध्ये अन्नधान्य साठवण्यासाठी काही जागा असायच्या. त्या आधारे गाव वसाहतींच्या अन्न उत्पादनाच्या साखळीशी संबंधित व्यवहारांचे नियंत्रण करणारी एखादी मध्यवर्ती यंत्रणा आणि अधिकारांची साखळी प्रस्थापित झाली असावी असे दिसते. म्हणजे हे सगळं अन्नधान्य गावाच्या मधल्या भागात असायचं आणि मग मधल्या भागामध्ये जर अन्नधान्य असेल तर मग त्या अन्नधान्याचं वितरण कसं करायचं, कुठल्या कुटुंबाला कुठल्या व्यक्तीला किती अन्न द्यायचं, तर याचं काहीतरी नियोजन करणारी एखादा घटक असावा, एखाद्या लोकांची समिती असावी, तर काहीतरी यंत्रणा असावी असा एक अंदाज जो आहे तो बांधला जातो. परंतु त्यावेळेस वैयक्तिक घर कुटुंबाच्या सीमा, जमिनीवरील मालकी हक्क, प्रत्येक घराचे स्वतःपुरते अन्नोत्पादन आणि त्या अनुषंगाने नातेसंबंधांची गुंफण या गोष्टी अस्तित्वात आल्या. ओके, म्हणजे बघा प्रत्येकाचं घर कुटुंब, त्या घराची सीमा कशी असावी, जमिनीवरची मालकी कोणाची किती असावी, प्रत्येक घराचं एक स्वतःचं अन्न उत्पादनाचं आणि त्या संबंध अन्न उत्पादन असावं प्रत्येकाचं स्वतःपुरतं. जसं हे सामाजिक अन्न उत्पादन असावं, एक गाव आहे गावाच्या मध्ये अन्नधान्य असावं, अन्नधान्याची एक ठेवण्याची जागा होती.
आणि त्याचबरोबर घराचं सुद्धा स्वतःपुरतं अन्नाचं उत्पादन काहीतरी असावं, नातेसंबंधाची गुंफण असावी, या सगळ्या गोष्टी नंतर हळूहळू अस्तित्वात आल्या. प्रत्येक घरातल्या उत्पादनाविषयी खास कौशल्यांचे कुटुंबातील पुढील पिढीला प्रशिक्षण देणे, या गोष्टींची सुरुवात नववैष्णवातच झाली असे मानले जाते. म्हणजे प्रत्येक घरातल्या उत्पादनाविषयी खास कौशल्यांचे कुटुंबात पुढील पिढीला प्रशिक्षण देणं, म्हणजे कशा प्रकारे उत्पादन घ्यायचं एखाद्या धान्याचं, तर त्याचं जे प्रशिक्षण आहे ते याच काळामध्ये दिलं जात असावं. सुरू झाली पद्धत या काळामध्ये प्रशिक्षण द्यायची. म्हणजेच अधिकारांच्या उतरंडीवर आधारलेल्या सामाजिक आणि कौटुंबिक रचनेची आणि वारसा कल्पनेची सुरुवात नववैष्णवात झाली असं म्हणता येईल. म्हणजे नववैष्णवामध्ये शेतीची सुरुवात झाली, वस्त्यांची सुरुवात झाली, नातेसंबंधांची सुरुवात झाली किंवा आपण जे उत्पन्न घेतो आपल्या शेतामध्ये ते उत्पन्न कसं घ्यायचं हे पुढच्या पिढीला सांगणं, याची सुरुवात झाली. त्याचबरोबर बऱ्याच गोष्टींची सुरुवात, कौटुंबिक रचनेची सुरुवात इथं झाली. ओके, आपला वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा हे सांगण्याची सुरुवात इथं झाली. जपानमधल्या जॉमोन संस्कृतीमधील मातीची भांडी बनवण्यास मध्याश्म युगातच सुरुवात झाली होती. म्हणजे जपानमधली जॉमॉन नावाची संस्कृती आहे, तिथं मातीची भांडी बनवायला सुरुवात जी झाली ती साधारणतः मध्याश्म युगामध्ये झाली. हा अपवाद वगळता नवाश्म युगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी घडवण्यास सुरुवात झाली होती असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. म्हणजे मध्याश्म युगामध्ये फक्त जपानमध्येच मातीची भांडी बनवली जात होती, पण बाकी इतर सगळ्या ठिकाणी मातीची भांडी जी आहे ती नवाश्म युगातच बनवली जात होती असं मानलं जातं. घासून गुळगुळीत केलेल्या दगडी हत्यारांप्रमाणे मातीची भांडी घडवणे हे नववैष्णव युगाचं एक अनिवार्य लक्षण समजलं जातं. म्हणजे नववैष्णव युगामध्ये शेतीचा शोध लागला, दगडाची हत्यारे बनवायला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर मातीची भांडी सुद्धा घडवणं सुरुवात झाली. ही मातीची भांडी अन्न शिजवण्यासाठी, वाढवण्यासाठी, साठवण्यासाठी वापरली गेली. आता मातीच्या भांड्यांचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी, वाढण्यासाठी, अन्न वाढण्यासाठी आणि साठवणीसाठी केली जायला लागली. सुरुवातीची मातीची भांडी हाताने घडवलेली होती. हळूहळू ही भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. ही भांडी एकरंगी पृष्ठभागास घासून गुळगुळीत केली जाऊ लागली आणि त्याचबरोबर त्यावर कोरून असे ठसे उमटवून किंवा चिखलाच्या पट्ट्या चिटकवून नक्षी तयार केलेली असे. हळूहळू भांड्यावर रंगीत नक्षी काढायला सुरुवात झाली. अशा प्रकारे नववैष्णव युगाच्या मध्यावर मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रकारची किंवा उत्तम प्रतीची कला बनली होती. म्हणजे मातीची जी भांडी आहे सुरुवातीला ती हाताने बनवली जात असत, त्याच्यानंतर ती चाकावर बनवायला लागली, त्याच्यानंतर एकाच रंगाने घासायला सुरुवात केली. म्हणजे एक रंगी पृष्ठभाग जो घासून आहे तो गुळगुळीत केला जायला लागला. त्याच्यानंतर त्याच्यावरती बाहेरून काही ठसे द्यायला लागले, त्याच्यानंतर त्याच्यावरती काही मातीच्या पट्ट्या चिटकवून नक्षी तयार करायला लागली लोक आणि त्याच्यानंतर हळूहळू रंगीत नक्षी काढायला सुरुवात झाली. आणि अशा प्रकारे नववैष्णव युगाच्या मध्यावर मातीची भांडी जी आहे ती बनवणे एक कला झाली. ओके, ही भांडी बनवण्यासाठी खालील गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक असते. म्हणजे मातीची भांडी बनवायची असेल तर चिकण मातीचा स्रोत माहिती असणं गरजेचं आहे. ती वाहून आणण्याची तजवीज करणं गरजेचं आहे. माती उत्तम प्रकारे मळून ठेवणं गरजेचं असतं. भांड्याला हवा असलेला आकार देणं गरजेचं असतं आणि भांडे सुशोभित करणं गरजेचं असतं आणि योग्य तापमानाला ते भाजणं गरजेचं असतं. ओके, ही सगळी गोष्टी या माहिती असणं गरजेचं आहे मातीची भांडी बनवण्यासाठी. या सर्व गोष्टींचे ज्ञान असलेल्या कुशल कारिगिरींचा वर्ग नववैष्णव युगात तयार झाला होता. म्हणजे यावरील सगळ्या गोष्टींचं ज्ञान असलेला एक कुशल कारागिरांचा गट वर्ग नववैष्णव युगात तयार झाला. मातीच्या भांड्यांच्या घडणीच्या आधारे ती ज्या स्थळाच्या उत्खननामध्ये सापडली त्या स्थळाचा सांस्कृतिक इतिहास, भौगोलिक स्तरावरील संपन्नता, इतर संस्कृतीशी असलेला संपर्क अशा अनेक गोष्टींसंबंधीची माहिती जाणून घेता येते. म्हणजे आता ही मातीची भांडी या 4 वेगवेगळ्या संस्कृती आपण बघितल्या किंवा आणखी काही ठिकाणं आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मातीची भांडी बनत होती. तर त्या वेगवेगळ्या ठिकाणी मातीची भांडी बनवण्याची पद्धत आहे, तिथला इतिहास तिथे दिसत होता. त्याचबरोबर तिथली भौतिक स्तरावरती संपन्नता आहे ती आणि त्याचबरोबर इतर संस्कृतीशी जुळून आलेला जो काही संबंध आहे या सगळ्या गोष्टी तिथं संबंधीची माहिती आपल्याला या सगळ्या ठिकाणी मिळते. तर या ठिकाणी पुढे बघा, नववैष्णव युगामध्ये मातीच्या भांड्यांप्रमाणे इतर काही विशेष कौशल्यांवर आधारित हस्तव्यवसाय आणि कारागिरांचे वर्ग उदयास आले. म्हणजे नववैष्णव युगामध्ये शेती असेल, मातीची भांडी असेल आणि इतर सुद्धा काही हस्तव्यवसाय आणि इतर कौशल्य जे आहे ती कौशल्य जे आहे त्यावर आधारित
कामगारांचा वर्ग तयार झाला होता. विविध प्रकारचे मणी बनवण्याचे तंत्र नवाश्मयुगीत कारागिरांनी सुरुवातीपासूनच अवगत केल्याचे दिसते. म्हणजे विविध प्रकारचे मणी बनवायला ते आता लागले होते. त्यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या गारगोटींच्या खड्यांचे तसेच शंखांचे मणी बनवले जात. नवाश्मयुगीन स्थळांमध्ये मणी ते बनवत असताना वाया गेलेल्या दगडांचे तुकडे किंवा सदोष असल्यामुळे टाकून दिलेले अर्धवट मणी आणि मणिकाराने वापरलेली हत्यारे मिळतात. म्हणजे नवाश्मयुगाच्या ज्या काही स्थळं आपल्याला आढळतात त्या स्थळांमध्ये मणी दिसतात, ते बनवत असताना वाया गेलेले दगडांचे तुकडे दिसतात, टाकून दिलेले अर्धवट मणी दिसतात आणि ते मणी बनवण्यासाठी वापरलेली हत्यारे या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्याचबरोबर मणी बनवण्याची जी कार्यपद्धती आहे ती पुढील प्रमाणे आहे. बघा, मणी बनवण्यासाठी उपयुक्त असलेले दगड आणि शंख यांचा स्रोत असणे आवश्यक आहे. तेथून तो कच्चा माल मिळवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर तेथून तो कच्चा माल मिळवणे, तो कामाच्या जागेपर्यंत कच्चा माल वाहून नेणे, ओबाडधोबाड दगडांपासून किंवा शंखांच्या गाभ्यांपासून गुळगुळीत नियमित आकारांचे मणी घडवणे, या सर्व टप्प्यांचं ज्ञान कारागिरांना आवश्यक आहे. आणि या सगळ्या टप्प्यांचं ज्ञान कारागिरांनी आवश्यक करून घेतलं होतं, माणसांनी मिळवून घेतलं होतं त्या काळातल्या. ओके, थोडक्यात शेती आणि शेतीला पूरक वस्तू, मातीची भांडी, मणी यांसारख्या सर्वच उत्पादन क्षेत्रातील कामांच्या साखळीत अनेक प्रक्रिया आणि कामांचे विविध टप्पे यांचा समावेश असतो. त्यामुळे कामाची विभागणी होणे आणि त्यासाठी विविध प्रकारची कौशल्य अवगत असणे अपरिहार्य आहे. आणि यातून समाजामध्ये विशेष कौशल्यांवर आधारित असे कारागिरांचे वर्ग निर्माण होतात. म्हणजे एकंदरीत शेतीला पूरक वस्तू असतील, मातीची भांडी असेल, मणी असेल, यांसारखी जी काही उत्पादनं घ्यायला लागतात, तर ती उत्पादन घेण्यासाठी काही स्किल आवश्यक असतं, काही कला आवश्यक असतात. आणि या क्षेत्रातलं जे काही उत्पादन घ्यायचं होतं, तर या सगळ्या उत्पादन क्षेत्रातील कामांच्या साखळीमध्ये अनेक प्रक्रिया आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे असतात. आणि त्यामुळे कामाची विभागणी होणं आणि त्यासाठी विविध प्रकारची कौशल्य अवगत करणं हे अपरिहार्य असतं. आणि यातूनच समाजामध्ये विशेष कौशल्यावर आधारित असे कामगारांचे गट निर्माण होतात असं आपल्याला दिसून येतं. आता व्यापार आणि दळणवळणावरती आपण विचार करूयात. बघा, मध्याश्म युगातील भटके निमभटके जनसमूह एकमेकांमध्ये वस्तू विनिमय करत. म्हणजे सुरुवातीला व्यापार जे आहे ते पैशाच्या स्वरूपामध्ये नाही तर वस्तू विनिमयाच्या स्वरूपात व्हायचं. म्हणजे मी तुम्हाला गहू देतो, तुम्ही मला बार्ली द्या. मी तुम्हाला एक शेळी देतो, मेंढी देतो, तुम्ही मला बैल द्या, अशा प्रकारे. आणि चाकाचा शोध अजून सुद्धा लागला नव्हता. ओके, मध्याश्म युगामध्ये. म्हणजे दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. नवाश्म युगाच्या दुसऱ्या टप्प्यावर प्राण्यांचा उपयोग सामानाची ने-आण होण्यासाठी होऊ लागला. म्हणजे सुरुवातीला नवाश्म युगाच्या दुसऱ्या टप्प्यावरती प्राण्यांचा उपयोग जो आहे सामानांची ने-आण करण्यासाठी, म्हणजे व्यापार आणि दळणवळणासाठी प्राण्यांचा उपयोग होऊ लागला. नवाश्मयुगीन कुऱ्हाडी, तासण्या आणि छिन्न्या यांसारख्या हत्यारांच्या आधारे माणसाला हाडे तोडण्याचे तंत्र आणि लाकूडकाम या गोष्टी अवगत झाल्या होत्या. सुरुवातीला चाके लाकडाच्या अखंड ओंडक्यांपासून बनवलेली असावीत, कारण ओंडक्यांवर छिद्रे घेतल्यानंतर आपोआपच वर्तुळाकृती तुकडे अलग होतात, त्यांना सहजपणे गती देता येते. म्हणजे सुरुवातीला जी चाकं तयार झाली, म्हणजे सुरुवातीला कुऱ्हाडी, तासण्या, छिन्न्या यांचा वापर करून माणसं हाडे तोडायला लागली, लाकूडकाम करायला लागली आणि लाकडाच्या ओंडक्यापासून चाकं तयार करायला लागली. म्हणजे लाकडाचा जो ओंडका आहे त्या ओंडक्याला मध्यभागी छिद्र पाडून एक चाक तयार करायचं, अशाच प्रकारची चाकं बनवण्याची सुरुवातीला झाली. ओके, चाकाचा वापर सुरू झाला आणि नवाश्मयुगीन मानवाने आतापर्यंत विकसित केलेल्या तंत्रामध्ये क्रांती घडून आली, कारण चाकाचा शोध ही सगळ्यात मोठी क्रांती होती. ओके, नवाश्म युगामध्ये मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. ओके, मातीची भांडी नवाश्म युगात चाकावर घडवायला सुरुवात झाली. चाकावर भांडी घडवण्याच्या तंत्रामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येणे शक्य झाले. आवश्यक त्या कच्च्या मालाचे स्त्रोत स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतील तर तो कच्चा माल दूरवरून आणणे आणि स्थानिक पातळीवरील उत्पादित होणाऱ्या वस्तूंना इतरत्र मागणी असेल तर तिथे पाठवणे, या गोष्टी अधिक सोप्या रीतीने आणि वेगाने करणे शक्य झाले आणि यातून व्यापार आणि दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. म्हणजे सुरुवातीला मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे ती मातीची भांडी खूप वेगाने घडू लागली आणि वेगाने घडू लागल्यामुळे ती आता कुठेतरी बाजारपेठेत किंवा दुसऱ्या काही ठिकाणी तिला मागणी आहे का, तर तिथं घेऊन जाण्यासाठी दळणवळणाची सुरुवात झाली. त्याचबरोबर त्या भांड्यांसाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो घेऊन येण्यासाठी दळणवळणाची सुरुवात झाली आणि विकास झाला असं आपल्याला म्हणता येईल. बघा, सुरुवातीला जे चाक आहे ते अशा पद्धतीने होतं, हे लक्षात येईल तुमच्या.
त्याच्यानंतर पुढे बघा नागरीकरणाची सुरुवात. स्थिर गाव वसाहतींमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर नवाश्मयुगीन समाजांमध्ये वैयक्तिक घरे आणि शेतजमीन यांच्याबद्दल मालकी हक्काची भावना प्रस्थापित झाल्याचा उल्लेख याआधी सामाजिक संघटन आणि व्यवस्थापन या मुद्द्यांच्या संदर्भात आपण केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला स्थिर गाव वसाहतीमध्ये राहायला लागले लोक आणि त्याच्यानंतर मग त्यांनी स्वतःची वैयक्तिक घरे बांधायला सुरुवात केली. शेतजमीन जे आहे त्याच्यावरचा मालकी हक्क जे आहे या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली होती आणि गाव वसाहतींचा विस्तार होत गेला या सगळ्यांमुळे. आणि त्याचबरोबरीने सामायिक जमिनी आणि गावाच्या सीमा या गोष्टींबद्दल जागृती निर्माण होऊन भोवतालच्या परिसरावर हक्काची भावना निर्माण झाली. ओके, म्हणजे नंतर मग हक्काची भावना निर्माण झाली, ही जमीन माझ्या मालकीची, हे घर माझ्या मालकीचं. आणि त्या परिसरातील सामायिक साधन संपत्ती, पाण्याचे स्रोत यावर अवलंबून असलेल्या उद्योगांचे, व्यापारांचे आणि समाज जीवनांचे नियंत्रण करण्यासाठी सामाजिक विधिनिषेधांचे संकेत आणि त्यासंबंधी नियम तयार होत गेले. आणि नंतर मग नियम तयार होत गेले. सामायिक साधन संपत्ती असेल तिच्यासाठी काय नियम असावे, पाण्याचे स्रोत असतील तर त्याच्यासाठी काय नियम असावेत, त्याचबरोबर त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांवरती काय असेल नियम, व्यापाराचे नियम काय असेल, एकंदरीत समाज जीवनाचे काय नियम असेल, या संदर्भातली नियमावली हळूहळू तयार व्हायला लागली. धार्मिक आचारविधी आणि त्यांचे सूक्ष्म तपशील यांना महत्व येत गेलं हळूहळू. व्यापार आणि धार्मिक आचारविधी यांच्या व्यवस्थापनांच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिपी विकसित झाल्या, शासन व्यवस्था निर्माण झाली आणि ही व्यवस्था राबवण्यासाठी जी केंद्रे विकसित झाली तिथे विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकार वर्ग एके ठिकाणी असल्यामुळे गाव वसाहतींची लोकसंख्या वाढली आणि गाव वसाहतींचे परीघ विस्तारून नगरे विकसित झाली. अशा रीतीने नवाश्मयुगातील नागरीकरणाची सुरुवात झाली. आणि पुढच्या पाठामध्ये आपण आद्य नगरांची माहिती घेऊयात. म्हणजे हळूहळू ह्या नगरांची जी आहे ती सुरुवात झाली. म्हणजे सुरुवातीला गाव वसाहती, माणूस एकटा फिरत होता, मग समूह करून राहू लागला, नंतर तो गाव वसाहती निर्माण करू लागला, नंतर मग नगरांची निर्मिती झाली आणि नगरांच्या निर्मितीचा हा सगळा प्रवास आहे. तर आजच्या चर्चेमध्ये इथे थांबण्याच्या अगोदर इथे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा. अधिक माहितीसाठी बघा इथे दिलेलं आहे की भारतीय उपखंडाचा वायव्येकडचा जो प्रदेश आहे बघा, याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये इसवी सनापूर्वी सुमारे 7,000 ते 6,000 या दरम्यान मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली. म्हणजे भारतीय उपखंडामध्ये मातीची भांडी बनवायला सुरुवात इसवी सन पूर्व 7,000 ते 6,000 या दरम्यान झाली होती. ओके, झाली नव्हती. दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 6,000 ते 4,500 या काळामध्ये भांडी बनवायला सुरुवात झाली. म्हणजे भारतामध्ये इसवी सन पूर्व 6,000 ते 4,500 या काळामध्ये भांडी बनवायला सुरुवात झाली भारतीय उपखंडाच्या वायव्येकडच्या प्रदेशामध्ये. काश्मीरमधील बुरझोम आणि गुफक्राल येथे इसवी सन पूर्व 2500च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली. जम्मू काश्मीर मधल्या गुफक्राल या ठिकाणी जवळपास 2500 इसवी सन पूर्व 2500च्या काळामध्ये नवाश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली होती. उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं तर चोपनी मांडो, कोलढिवा आणि महागरा येथे इसवी सनापूर्वी 6,000च्या सुमारास मध्ययुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली. बिहारमध्ये चिरांड, सुनुवार यांसारखी जी स्थळे आहे येथे इसवी सन पूर्व 2000च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतींची सुरुवात झाली. आणि ईशान्य भारतामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास इसवी सन पूर्व 2700च्या सुमारास गाव वसाहतींची सुरुवात झाली. आणि दक्षिण भारतामध्ये कर्नाटक मधला जो संगणकल्लू, मस्की, ब्रह्मगिरी, टेक्कलकोटा, पिकल्ली हल्लूर, आंध्र प्रदेशातील नागार्जुनीकोंडा, तामिळनाडूमधील पयमल्ली येथे इसवी सनापूर्वी सुमारे 4थ्या ते 3ऱ्या शतकात नवाश्मयुगाची सुरुवात झाली होती. तर एकंदरीत आपण आद्य शेतकरी या प्रकरणावर आज चर्चा केली. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरं जे आपलं प्रकरण आहे ते म्हणजे भारतातील आद्य नगरे यावर आपण पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करूया. तर आज आपण इथेच थांबू. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.